ठाण्यात 81 शाळा अनधिकृत असून त्यापैकी एकट्या दिव्यामध्ये 65 शाळा आहेत. सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या या शाळांच्या चालकावर FIR दाखल करूनही या शाळा अद्यापपर्यंत सुरू आहेत. या शाळांना पाठीशी घालणारे झारीतले शुक्राचार्य कोण, असा सवाल आमदार श्री संजय केळकर यांनी केला आहे. मुंब्रा आणि दिवा परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच अनधिकृत शाळांचा प्रश्न आवासून उभा राहिला आहे. या शाळांवर ठोस कारवाई होत नसल्याने या शाळांचं शेपूट वाढतं आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य त्यामुळे धोक्यात आलं आहे. शहरातील 81 पैकी 65 अनधिकृत शाळा दिवा परिसरात सुरू असून अधिकृत शाळा संघटनेकडून असा दावा केला जात असल्याचं देखील केळकर यांनी म्हटलं आहे. शिक्षण विभागाच्या वतीने अनधिकृत शाळांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले, मात्र गुन्हे दाखल होऊनही एकही संस्थाचालक अद्याप अटक का नाही झाला, असा सवाल देखील श्री केळकर यांनी केला आहे. अनधिकृत शाळा ही एक फार मोठी डोकीदुखी आहे आणि या विषयावर गेली 3-4 वर्ष विधिमंडळातही आम्ही मांडत आलो आहे आणि विधिमंडळाच्या बाहेरही याच्या संबंधी ठोस अशा प्रकारचा तोडगा काढायला प्रयत्न केला आहे. अनेक गोष्टी संगनमताने चालत आहेत. मग ते शिक्षण विभाग देखील आवश्यक ते करत नाही. त्या ठिकाणी जे वीज खातं आहे किंवा पाणी खातं आहे किंवा पोलीस खातं आहे, आता 81 शाळा आहेत. मुंब्र्यामध्ये दिव्यामध्ये त्याच्यातल्या 65 शाळा आहेत आणि याच्यावर सगळ्यांवर FIR केलेला आहे शिक्षण विभागाने. पण त्याचं पुढे काय झालं? त्यामुळे मी माननीय पोलीस आयुक्तांच्या बरोबर देखील या विषयात आज चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की 2 दिवसाच्या आतमध्ये मी ह्याची रिव्ह्यू मीटिंग घेईन आणि या FIRच्या संबंधी काय झालं ते देखील त्यांच्याकडनं फीडबॅक घेईन आणि पुढची कारवाई करू. पण याच्या संबंधी हे पालकांचंही नुकसान आहे, विद्यार्थ्यांचंही नुकसान आहे अनधिकृत शाळा म्हणजे, आणि त्याच्यामुळे कठोर अशा प्रकारची कारवाई. मग त्या शाळा तुम्ही सील करा, पाणी आणि वीज तोडा, इथपर्यंतची कारवाई जी आहे ती करणं गरजेचं आहे. आणि मध्ये जे झारीतले शुक्राचार्य आहेत त्यांचा बंदोबस्त करणं देखील महत्त्वाचं आहे. या शाळा कमी होण्यापेक्षा वाढत आहेत. या पूर्णपणे बंद होण्याच्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये ठोस पावलं घेतली जातील.